या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। खंडाळी तालुका मोहोळ येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी घडलेल्या महिला पैलवान जयंती प्रताप पवार हिच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला तिचा पती प्रसिद्ध पैलवान प्रताप सिंह दत्तात्रय पवार राहणार खंडाळी तालुका मोहोळ याची मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवप्रसाद दिघे यांनी जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी हकीकत अशी, आरोपी पैलवान प्रताप सिंह दत्तात्रय पवार हा कोल्हापूर येथे कुस्ती खेळण्यासाठी जात होता। कोल्हापूर येथे राहणारी जयंती पवार ही देखील पैलवान होती। त्यांच्यात ओळख निर्माण झाली, प्रेम संबंध निर्माण झाले। दोघांचा विवाह 31 जुलै 2023 रोजी नरसोबावाडी येथे पार पडला। त्यानंतर ती सासरी खंडाळी येथे नांदण्यास आली। लग्नानंतर 6 महिन्यापासून पती प्रताप सिंह आणि सासू सासऱ्यांनी लग्नात आम्हाला काही मिळाले नाही म्हणून तिला त्रास देणं सुरू केले। त्यामुळे तिने 29 सप्टेंबर 2024 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत केला। आरोपी प्रताप सिंह याचा जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता। त्यानंतर आरोपीने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। आरोपीचा प्रेमविवाह आहे, त्यामुळे हुंडा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। खटल्याचा तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात यावी असा युक्तिवाद उच्च न्यायालयात आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी केला। या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲडव्होकेट माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट राणे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।